हा नाश्ता तुम्ही कधी ट्राय केला आहे का? हा ढोकळाच आहे, पण वेगळ्या प्रकारचा ढोकळा आहे। दिसायला खूप छान दिसतंय, एकदम स्पॉन्जी झालेला आहे आणि एकदम जाळीदार बनलेला आहे, एकदम स्पंजसारखा आणि चवीला तर इतका छान आहे ना की विचारू नका। तर चला याला बनवूया। तर मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते मेक इट टेस्टी या यूट्यूब चॅनलला। तर सर्वप्रथम एक मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये एक कप किंवा वाटी घेऊ शकता तुम्ही, एक माप घेऊ शकता। त्याने एक वाटी किंवा एक कप असं रवा टाकायचा आहे, बारीक जाड कोणताही असला तरी चालतो। आणि त्याच कपाने आपल्याला याच्यामध्ये दही घालून घ्यायचं आहे। तर दही थोडंसं पाणी होतं त्याच्यामध्ये, दह्यामध्ये तर मी पाणी आणि दही असं घालून घेतलेलं आहे। ताकसुद्धा चालतं याच्यामध्ये। आणि याच्यामध्ये मी 5 चमचे तेल टाकलेलं आहे, चमचा पोहे खाण्याचा आहे। तर तुम्ही बघू शकता, तर इथे मी 5 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल टाकावंच लागतं कारण घशामध्ये नंतर अडकू नये म्हणून थंड झाल्यावर। तर याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे अर्धा कप आणि थोडंसं आलं टाकलेलं आहे, एक हिरवी मिरची टाकलेली आहे आणि याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे मस्त। तर तुम्ही बघू शकता हे असं क्रीमी बॅटर होतं। तर याला एकदम बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे रव्याचे बारीक हे कण राहायला नको। तर हे चांगलं फिरवून घेतलं मी 2 ते 3 मिनिटे मिक्सरमध्ये। त्यानंतर एका मिक्सिंग बाउलमध्ये हे काढून घ्यायचं आहे। तर मिक्सरला बरंचसं लागलेलं होतं, त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकून याच्यामध्ये टाकून घेतलं। आता हे बॅटर थोडंसं पातळ झालेलं आहे कारण पाणी टाकलेलं आहे आपण याच्यामध्ये। तर याच्यामध्ये आपण या स्टेजला रवा टाकू शकतो कारण अजून हे मुरण्यासाठी आपण ठेवलेलं नाही। तर मी इथे 2 ते 3 चमचे रवा टाकून घेते। तर मिक्स करायचं आणि बघायचं की अजून हवा आहे का, तर हो थोडंसं पातळ वाटतं आहे। तर त्याच्यामध्ये मी अजून 1 चमचा असं रवा टाकून घेतला, म्हणजे टोटल मी इथे 3 चमचे रवा टाकून घेतलेला आहे। तर हे थोडं कमी जास्त होऊ शकतं, पाणी घट्ट किंवा पातळ। घट्ट झालं तर पाणी टाकायचं आणि पातळ झालं तर याच्यामध्ये रवा टाकायचा। तर मी इथे 1 चमचा साखर घेतलेली आहे। हे बॅटर मुरल्यावर, म्हणजे मी 10 मिनिटं ठेवून दिलं होतं, नंतर मी याच्यामध्ये साखर घालते आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। तर याला आपण मिक्स करून घेऊया साखर विरघळेपर्यंत। आता याच्यामध्ये मी खाण्याचा सोडा टाकते 1 चमचाभर। तुम्ही बघू शकता हा चमचा आहे, म्हणजे टीस्पून, त्याने 1 चमचा घट्ट भरून टाकलेला आहे मी। तर याला याच्यावर पाणी वगैरे काही नाही टाकायचं, फटाफट याला मिक्स करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता हे फ्लफी होऊन जातं एकदम बॅटर। तर आता माझ्या मोबाईलच्या लाईटामुळे बघा हे याचं व्हाईट व्हाईट दिसत आहे, त्याच्यामध्ये काही जाडी वगैरे याच्यामध्ये दिसत नाही आहे। पण टीनमध्ये आपण हे ओतून घेऊया। तर तुम्ही आता बघू शकता याच्यामध्ये कसं बबल्स दिसत आहे। तर आता हे व्यवस्थित झालेलं आहे आणि लगेच आपल्याला हे ट्रान्सफर करायचं असतं दुसऱ्या भांड्यामध्ये, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण हे बनवून घेणार आहोत। तर मी याला ग्रीस करून घेतलं होतं तेलाने आणि एक भांडंसुद्धा स्टीम करायला ठेवलेलं होतं, जे की मोठा कुकर आहे, त्याच्यामध्ये जाळी ठेवलेली होती, पाणी टाकलेलं होतं 2 ग्लास आणि त्याच्यामध्ये एक लिंबू टाकलेलं होतं मी थोडंसं, कारण कुकर काळा होऊ नये म्हणून। तर याच्यामध्ये हे जे सांडस असते हे उलटी पकडून याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, हाताने अजिबात याच्यामध्ये ठेवायचं नाही कारण कुकर फार गरम आहे। आता गॅस मोठा करायचा आहे आणि हे 10 मिनिटे असं होऊ द्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता 10 मिनिटानंतर हे व्यवस्थित झालेलं आहे, एकदम जाडी आलेली आहे। तर मोबाईलमध्ये इतकं व्यवस्थित दिसत नाही आहे, तर तुम्हाला मी हे चाकू दाखवते, एकदम क्लीन निघालेलं आहे। तर आता हे आपण बाहेर काढून घेऊया थंड होण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता आता अर्धा तास झालेला आहे थंड व्हायला ठेवलेलं होतं, म्हणजे मी दुसरे कामं करत बसली तोपर्यंत, नाहीतर इतका वेळसुद्धा नाही लागत, 15 मिनिटात होऊन जातं थंड। तर मी याचे काप करून घेतले व्यवस्थित, तर व्यवस्थित याचे काप पडले तुम्ही बघू शकता आणि किती जाळीदार दिसत आहे, तुम्हाला दिसतच असेल। तर आता हे जे आहे म्हणजे झालेला ढोकळा, तर याच्यासाठी आपण एक तडका बनवूया। बिना तडक्याची याची चव चांगली लागत नाही। तर एका तडका पॅनमध्ये मी अर्धा चमचा तेल टाकून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला मोहरी टाकायची आहे। मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये एक मी हिरवी मिरची घातलेली आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता। तर मी एका मिरचीचे 4 काप करून असे घातलेले आहेत आणि थोडंसं यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे, हिंग टाकलेला आहे 1 चिमूटभर आणि हळद टाकली आहे। हळद ऑप्शनल आहे, वाटली तर टाका, नाहीतर याने रेड रेड होतो ढोकळा, कारण आपण त्याच्यामध्ये सोडा टाकलेला असतो। पण हा शिजलेला असल्यामुळे याचं रिॲक्शन झालं तरी चव बदलत नाही, त्यामुळे मी याच्यामध्ये हळद टाकलेली आहे, दिसायला कलरफुल दिसतं त्याने। आता याच्यामध्ये मी हिरवा कोथिंबीर टाकलेला आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। तर हा जो नाश्ता आहे हा थंड झाल्यावर सुद्धा छान लागतो। हिरवी चटणी आणि जर चिंचेची चटणी असेल त्यासोबत सुद्धा सर्व करू शकता। तर मी ते असंच सर्व केलेलं आहे, दिसायला छान आहे, चवीला सुद्धा एकदम छान आहे, एकदम स्पॉन्जी झालेला आहे, एकदम जाळीदार आहे आणि काहीतरी वेगळं रोजच्या नाश्त्यापेक्षा आणि फटाफट तयार होतो। म्हणजे मी याला थंड व्हायला अर्धा तास लावला, पण हे 15 मिनिटात होतं। तर पूर्ण ढोकळा हा जो आहे हे अर्धा तासामध्ये रेडी होऊन जातो। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा तुमच्या फ्रेंड्समध्ये, नातेवाईकांमध्ये, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।